सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर मला कमेंट अशा येत होत्या की फ्रंटला जो आहे प्रिन्सेस कट वरती जातोय, बॅक व्यवस्थित बसतोय, पण फ्रंटला जो आहे हात वगैरे वरती केल्यानंतर जो फ्रंट आहे आपला वरती चढतोय। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती साईज असल्यावरती पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंग जे आहे आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आता हा मेन पीस आहे जो साडीमधला आहे। अस्तर मी या ब्लाऊजसाठी 1 मीटर घेतलेला आहे, 40 साईज आहे आणि याच मेथडनुसार तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे कटिंग करू शकता, अगदी कोणत्याही साईजचं ब्लाऊज असो। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। जर तुम्ही 36 साईजपासून जर ब्लाऊज बनवत असाल तर पूर्ण उंची जी आहे तर ती 14 14.5 ठेवायची आहे। जर तुम्ही 13 इंच ठेवला 36 ब्लाऊजसाठी तर ते वरती चढतं। सो जर छातीचं पोर्शन जर जास्त असेल तर तुम्ही नेहमी पूर्ण उंची जी आहे तर ती एक्स्ट्रा ठेवायची आहे। आता इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच। जर तुम्ही साईज मोठी असेल आणि पूर्ण उंची ब्लाऊजची जर तुम्ही कमी घेतली असेल तर बॅक व्यवस्थित बसतो आणि फ्रंटला काय होतं छातीमध्ये जे ब्लाऊज आहे तर ती वरती चढतं। सो तुम्ही नेहमी उंची जी आहे ब्लाऊजची व्यवस्थित ठेवायची आहे, तरच तुमचं जे ब्लाऊज आहे फिटिंगला छान बसतं। आता मुंड्याच्या रेषेवरती मी छातीचं माप घेतलेलं आहे 10 इंच प्लस त्याच्यामध्ये सुद्धा मी 2 इंच मार्जिन ॲड केलं। त्याच्यानंतर जी कमर आहे 8.5 इंच घेतलेली आहे, 8.5 प्लस 2 इंच मी घेतलेलं आहे कमरेमध्ये सुद्धा। म्हणजे बघू शकता की छातीमध्ये आणि कमरेमध्ये आपल्याला 2-2 इंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं आहे। आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आणि जर तुम्हाला हा प्रॉब्लेम होत असेल फ्रंट बाजूने जर तुमचं प्रिन्सेस कट जर वरती जात असेल तर तुम्ही नेहमी काय करायचं आहे, डायरेक्ट कपड्यावरती न कट करता पहिल्यांदा पेपरवरती कटिंग करायचं आहे, त्याच्यानंतरच मग कपड्यावरती तुम्ही कटिंग करायचं आहे। आता हे बघा शेप मी अशा पद्धतीने मुंड्याला दिलेला आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे तर मी घेतलेली आहे 2.25 इंच। त्याच्यानंतर जो आपला पुढचा गळा आहे तर तो मी घेणार आहे 6.5 इंच। तर पुढचा गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकता। आता बस्ट पॉईंट जो आहे 40 साईजला मी 11 इंचावरती दिला, म्हणजे शोल्डर वरून खाली मी 11 इंच घेतलं आणि प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट असतो तर तो मी घेतलेला आहे 4 इंचावरती। तर हे बघू शकता वरून 11 घेतलं आणि त्याची जी रुंदी आहे मी 4 इंच घेतलेली आहे। आता दोन्ही साईडने आपण याला काय करायचं आहे 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे। जर तुमचं छातीचं पोर्शन एकदम जास्त असेल तर तुम्ही 1.25 किंवा 2 हे साईडला वाढवू शकता। तर मी 1.5 इंच वाढवलेला आहे। त्याच्यानंतर सिंपल असा जो मुंड्यामधून जो आहे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। तर हा बघा मी प्रिन्सेस कटला जो आहे शेप दिलेला आहे। आता गळ्याला सुद्धा मी हा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं, आपलं जे पेपर कटिंग आहे बॅकच्या साईडचं आर्म होलचं तर ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये जे आहे मी कुठेही व्हिडिओ जो आहे कट वगैरे केलेला नाही, अगदी कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे। स्टिचिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला घालून दाखवलेलं आहे ब्लाऊज। फ्रंटला जर तुमचं ब्लाऊज वर चढत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर ती जास्त घ्यायची आहे तर व्यवस्थित बसतं। आणि सांगितल्याप्रमाणे जसं आता मी तुम्हाला इथं दाखवत आहे त्याच प्रमाणे तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा जे आहे करायचं आहे तर एकदम व्यवस्थित बसतात ब्लाऊज। तर आता हे बघा मी कटिंग जे आहे आपण करून घेतलेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपरवरती। आता आपण पहिल्यांदा हे अस्तरवरती करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपला जो बॅक पार्ट आहे तर तो आहे तसा इथं ठेवायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा। तर बॅक पार्ट मी सगळ्यात आधी इथं कट केलेला आहे। त्याच्यानंतर आपला जो फ्रंट पार्ट आहे गळ्याची जी साईड आहे आपली तर ती आपल्याला ठेवायची आहे क्रॉसमध्ये, कारण क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। सो तुम्ही हा जो पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा गळ्याच्या साईडचा जो पार्ट आहे तर तो अस्तरवरती नेहमी आपल्याला तो क्रॉसमध्येच ठेवायचा आहे। आणि बघू शकता क्रॉसमध्ये ठेवून आपल्याला आय आणि हुकची जी पट्टी असते तर त्या साईडला आपण असं 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे मार्जिनसाठी।
तर हे बघा कशा पद्धतीने मी अस्तरवरती ठेवलेलं आहे, सेम तुम्ही अस्तरवरती जे आहे ठेवायचं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर तुमचं शोल्डर वगैरे पडत असेल तर एकदम हे व्यवस्थित बसतात. विदाऊट नॉट शिवायसुद्धा हे जे ब्लाऊज आहे खूप छान बसतं, कारण यामुळे काय होतं की गळा स्ट्रेच होतो आणि शोल्डरमध्ये जे ब्लाऊज आहे पूर्ण टाईट होतं. आता जी आपली बाजूची जॉईंट होती प्रिन्सेस कटला, तर त्या साईडला मी अर्धा इंच घेतलं आणि आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला मी कमरेला 1.5 इंच घेतलं होतं आणि क्रॉसमध्ये मी असा हा जो पार्ट आहे मी कटिंग केलेला आहे. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही आपल्याला काय करायचा आहे, कमरेकडच्या साईडला फिटिंगची जी साईड असते बॉटमची, तर त्या साईडला 1.5 इंच घेतलं आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला, तर त्या साईडला आपण अर्धा इंच असं गोलाकार द्यायचा आहे त्याला. तर दोन्ही जे पार्ट आहेत आपल्याला अगदी व्यवस्थित असे वाढवून घ्यायचे आहे. जर आपण व्यवस्थित वाढवून घेतले तरच ते ब्लाऊज जे आहे आतमध्ये मार्जिन छान उरतं आणि ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा छान बसतं. सो तुम्ही हे व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे की कुठे किती वाढवलेलं आहे. आता आपलं अस्तरवरती जे कटिंग आहे पूर्ण आपण केलेलं आहे. आता हे काय करायचं आपल्याला, मेन कापडावरती ठेवून हे कटिंग करायचं आहे. तर मेन कापडावरती आपल्याला थोडंसं मार्जिन जे आहे कट करायचं आहे. बाकी एक्स्ट्रा कोणतंही मार्जिन जे आहे आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही. जसा अस्तर आहे तसंच आपला जो मेन कापड आहे तर तो ठेवून कट करायचा आहे. आता शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्ज जे आहे तर ती कट करून घेणार आहोत. आता इथं बघू शकता आपला जो फ्रंटचा पार्ट आहे तर तो आपण आहे तसा पहिल्यांदा इथं काय करायचं आहे, मेन अस्तर आणि कापड जे आहे आपण हे पूर्ण जोडून घ्यायचं आहे. चारी बाजूने आपण ह्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करायचं आहे. आता या नेकला जो आहे मी पायपिंग लावणार आहे गोल्डन कलरची, तर त्यामुळे मी अस्तर वगैरे या ब्लाऊजला जे आहे पलटी केलेलं नाही. पण तुम्हाला जर पायपिंग वगैरे लावायची नसेल तर तुम्ही अस्तर जे आहे गळ्याच्या साईडला पलटी करून मग हे जे पूर्ण जॉईंट आहे म्हणजे अस्तर आणि मेन कापड आहे तर ते जॉईंट करू शकता. आता मी आहे तसं हे पूर्ण जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड मी तर दोन्ही साईडचं कट करणार आहे. तर हे बघा आता प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तोही मेन कापडाला आपण जोडून घ्यायचा आहे. तर आता दोन्ही पार्ट जे आहेत आपण असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. जॉईंट करताना आपल्याला फक्त अर्धा इंचाचा स्पेस आहे तो ठेवायचा आणि बघू शकता आतमध्ये जो कफ आहे तर तोही खूप छान आलेला आहे आणि कापडसुद्धा अजिबात आपलं जे कमी जास्त आहे झालेलं नाही. एकदम प्रॉपर असा आपलं जे जॉईंट आहे तर ते व्यवस्थित असे आलेले आहे दोन्ही साईडचे बघू शकता. त्याच्यानंतर आता आपण आय आणि हुकची पट्टी लावून घेणार आहोत. तर आय पट्टी जी आहे मी 3 इंचाची लावत असतो आणि जी हुक पट्टी आहे तर ती मी 2.5 इंचाची लावत असतो. तर अशा पद्धतीने आपण आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे की बॉटम जो आहे आपल्याला पूर्ण लेवल करून घ्यायचं आहे म्हणजे समान करून घ्यायचं आहे. जर फिटिंगच्या साईडचं जे कापड जर आहे तर ते जास्त झालं असेल तर ते पूर्ण आपण कटिंग करायचं आणि ती एकदम स्ट्रेट लाईन जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते.
तर हे बघा, आता आपण गळ्याचा जो शेप आहे तर तोही व्यवस्थित करायचा आहे आणि बॉटमचा सुद्धा जो शेप आहे तर तोही व्यवस्थित करायचा आहे। आता हा जो बॉटमचा शेप होता माझा अगदी व्यवस्थित आला होता, सो मी जरा थोडंसं जे आहे कट केलेलं आहे। पण तुमचं जर जास्त होत असेल, फिटिंगच्या साईडनं जर कापड जास्त खाली येत असेल तर ती जी बाजू आहे ती आपल्याला लेवल करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर गळा जो आहे तर तोही आपल्याला व्यवस्थित आता शेप द्यायचा आहे दोन्ही साईडला। आता त्याच्यानंतर ही जी आपली पायपिंग आहे तर ती आपण लावून घेणार आहोत आणि बॉटमला आपण कमरपट्टी जी आहे तर तीही लावून घेणार आहोत आणि फ्रंट पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने आपण जो आहे तयार करून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।